तर मी आता आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या एक्झॅक्टली समोर. मी तुम्हाला दाखवते की माझ्या समोर एक लाईन लागलेली आहे. ही खूप मोठी लाईन तुम्हाला दररोज लागलेली दिसते. ही लाईन कुठल्या बसच्या तिकिटासाठी किंवा सिनेमाच्या तिकिटासाठी अजिबात नसते, तर ही लाईन एका वडापावसाठी असते आणि तो वडापाव आहे आराम वडापाव. 1939मध्ये स्थापन झालेलं हे आउटलेट आहे. मुंबईतलं प्रसिद्ध आहे वडापावसाठी आणि पाऊससुद्धा अर्थात मुंबईमध्ये आलेला आहे. पहिला पाऊस पडून गेलेला आहे आणि लोकांची इथे गर्दी झालेली आहे. लोक इथे हातात पार्सल घेतात, खात खात पुढे जातात, ट्रेन पकडतात. आज मी सुद्धा या लाईनीमध्ये थांबलेली आहे आणि त्यांचा वडापाव ट्राय करणार आहे आणि त्याचाही रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर इथे तुम्हाला वडापावची पहिली ऑर्डर द्यावी लागते आणि मग कुपन घेऊन पुढे जावं लागतं. तर आत्ता मी इथे लाईनीमध्ये थांबलेली आहे आणि माझा नंबर जवळ आला आहे आणि जसं माझा नंबर जवळ आला आहे तसं मला इथे खूप सारे वडापावचे ऑप्शन्स लिहिलेले दिसत आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवते. बटर ग्रिल वडापाव, चीज ग्रिल वडापाव, बटर चीज ग्रिल वडापाव, शेजवान ग्रिल वडापाव, चीज शेजवान ग्रिल वडापाव, असे खूप ऑप्शन्स इथे आहेत. पण ह्यातला नक्की चांगला कुठला असं मी बऱ्याच जणांना लाईनीतल्या विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यापेक्षा साधा जो वडापाव आहे आपला नॉर्मल प्लेन तोच चांगला आहे. सो मी तोच ट्राय करणार आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय आहे. लोक 8-8, 10-10 वडापाव पार्सल इकडनं घेऊन जातात, त्यामुळे सतत कंटिन्युअस चालू असलेली ही प्रोसेस आहे. पार्सलसाठी तुम्हाला डब्यामध्ये चटणी वगैरे पण इथे मिळते. हिरवी चटणी, लाल चटणी, मिरच्या असे 3 ऑप्शन्स इथे आहेत. पार्सल समजून त्यांनी पॅक करून दिलेत, पण हे आहेत साधे प्लेन वडापाव. टेक्स्चर बघा तुम्ही, जस्ट टेक्स्चर बघा. गरमागरम वाफाळते आहेत. लेट्स ट्राय. हा वडापाव अनेक वर्षांपासून म्हणजे भरपूर जुना वडापाव आहे आणि खास आपण बघायला गेलं तर CSMT जो स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर असल्यामुळे इथे गर्दी लगेच जमते. आणि ह्याची स्पेशालिटी हा आहे की इथे आपण गरम गरम वडापाव आपल्याला खायला मिळतं आणि त्याची टेस्ट देखील तुम्ही खाऊन बघाल तर एकदम भारी आहे. यामुळे हा खूप फेमस आहे. मुंबई पोर्टर्समध्ये होतो सर्व्हिसला 36 वर्ष. इकडे विटीला आलो का वडापाव. आणि हा वडापाव तुम्हाला का आवडतो? त्यांची भाजी वगैरे चांगली असते वड्यामधली आणि जरा साईज पण चांगली असते मोठी, त्यामुळे टेस्ट पण चांगली असते. एक्चुअली मैं आसाम से हूँ. पिछले साल मैं अपने अंकल आंटी के साथ यहाँ पे आया था ट्रीटमेंट करवाने के लिए. तो मैंने पिछले साल ट्राई किया था ये, और देन मैं फिर से अभी आया हूँ अपने मम्मी के साथ, तो उनको मैं ट्राई कराने ले आया हूँ और मुझे यहाँ का वड़ा पाव बहुत बढ़िया लगा था. और खासकर मैंने इसके बारे में ये यूट्यूब पे और रील्स पे ही देखा था. वहाँ पे देखने के बाद मैंने फर्स्ट खुद से ट्राई किया, देन अभी मैं अपने मम्मी और आंटी के साथ आया हूँ. क्वालिटी तर आहेच, वरून सवयी चांगली आहे त्याची आणि 2 मिनिट. हा वडापाव आहे, एकदम गुबगुबीत पाव आहे आणि यातलं जे टेक्स्चर आहे ना, आतलं सारण हे असं ग्रे रंगाचं आहे. म्हणजे मोस्टली आपल्याकडे पिवळं सारण असतं पुण्यामध्ये वड्याच्या आतमध्ये, तर हे पांढरं ग्रे रंगाचं सारण आहे आणि आतमध्ये मस्तपैकी लाल चटणी लावली आहे, हिरवी चटणी सुद्धा थोडीशी लावलेली आहे. सो असं मिक्सचर आहे मुंबईतल्या वडापावामध्ये. आणि मुंबईत आला आणि वडापाव खाल्ला नाही असं कधी झालंय का? ॲक्च्युली तिखट नाही आहे, चांगला आहे, खाणेबल आहे, पावसाळी हवा आहे, गरमागरम आहे. चटणी मला यांची जाम आवडलेली आहे. लाल चटणी बेस्ट आहे, लसणाची चटणी आहे, वडा साधा आहे, चटणी थोडीशी स्पायसी आहे. सो कॉम्बिनेशन परफेक्टली मॅच होत आहे. आणि ठीक आहे, बिंग पुणेकर, मला हा वडा एवढा जास्त अति आवडला नाही आहे, पण डेफिनेटली नॉट बॅड. CSTला तुम्ही आला असाल, पटकन झटपट वडापाव खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही येऊ शकता. 10 पैकी मी याला साधारण 8 मार्क नक्की देईल. तुम्हाला हा वडापाव का आवडतो, आराम वडापाव? मुंबईकर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि पाहत रहा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.